काय रे पित्याजी? आज सकाळी सकाळी उठले, आंघोळ केली, अंगावर नवे नवे कपडे घातले, कोणा एखाद्या देवा धर्माच्या भक्तीला चालले, एखाद्या कोणाच्या वावराचा सौदा करायचा म्हणलं. हात केलं काय? तसं नाही पित्याजी, तिकडे पाहिले कवाकडून पडून याचा भरोसा नाही, म्हणून आमची तुम्हाला चिंता लागते, म्हणून आम्ही विचारायला तुम्हाला. घरातल्या कारभारी माणसानं आंघोळ केली, जेवण खावण केलं, कपडे अंगावर घालून पायात जोडा घालतेवर घराच्या बाहेर पाय पडतेवर शहाण्याच्या अवलादीनं हाट करू नाही. तसं नाही, तिकडे पाहिले कवाकडून पडून भरोसा नाही. कोण्या तरी महत्वाच्या कामाला कारभारी माणूस जात असतो, बरं म्हणून हटकू नाही. बरं 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 बरं. कुणाची कार्य मंडळी? हो, चंपावती का नाम नगरी, राजा चंपाचे नाच करी. एकूणच एक मुलगी नाव ज्या राणी, ज्या राणीचा सैवर उभारलेलं आहे, ज्या राणीच्या सैवराचं मला आमंत्रण झाले, म्हणून ज्या राणीच्या सैवराला घाई करून अरे दादा, अरे याच्या मायचा गधडीच्या आणि देवा धर्माला जाय ना, त्याला मोठा सैवाराला आधी अमुकात जात्रा घालायची भरिया माणसा, त्याला सैवर करायला. बर दादा थोडी यायला लावतो याच्या मायचा गधडीचा तू काय काय करा ते घ्यायला आपल्याला टेन्शन आहे. काय नाही पित्याजी, आम्ही आज नाही घेतो, उद्या जाऊ, उद्या नाही घेतो, परवा जाऊ. तुमचं केव्हा जाणं होणार आहे? तुम्ही असं करा, तुमच्या मनात आहे तर तुम्ही जाऊन या. नाही नाही, मी तसा विचार केला नव्हता. मी विचार केला माझे लेकर गुलाबाच्या फुलासारखे, वातावरण बिघडले, दिवसा खूप ऊन लागले, रात्रीच्या भाळी आले, तार तुटायले, कोठंड पाणी कसं आसपा किंवा आवाज काय म्हणायला ते. ते कोणतं बिन प्रकरण अंगलोट झालं की नाही, मला माहीतच नव्हत्या पनीरच्या भाजीमध्ये हे गुण आहेत म्हणून. हो, फसला न डाव माझा, आज आवाजच बरोबर निघू दे ना. याची एक पनीरच्या भाजीची किमी आहे. कोणती वस्तू माहीत नसल्या माणूस लागेल खातय बी, आणि माहीत असून जर खाल्लं तर मग जर अवघड आहे. आम्ही बुंदी कुठं खातो, हे सांभाळावं लागते. आमची शेती आहे आणि ह्याच्यात पुन्हा वाढल्यावर होसबाजार कुठून देईल ती शेती, त्याच्यासाठी पत मोठी गरज असली. पुन्हा जीवनात ते पनीर खात. तस गुलाबाचे फुलासारखे लेकरं बेमार होती, सर्द्या परत्या येतील, अंगाला ताप येईल, विनाकारण घर सोडून परदेशी अंगण कशाला, त्याला घरी ठेवून आपण आमच्या जीवाकडे पाहायला तिकडे पळपुळ चालत का होय? असं पित्याजी, आवाज तुम्हाला नाही, तुम्हाला कळणार नाही. तुम्ही देवा धर्माच्या भक्तीला जा, म्हातारा माणूस आली, तुम्हाला बोकला भोगाला येईल, आम्हाला चिंता लागत. आम्ही जातो, तुम्ही सैवाराला, तुम्ही घरी राहा. बरं तुम्ही जा, पण कसे जाता? तुम्ही जाता तशी जातो. आपण गरीब माणसं आहे, गरीबानं गरीबाच्या परीनं राहिलं पाहिजे. ही जाहिराणी गरीबाच्या गळ्यामध्ये माळ घालणार नाही, ती कोणाची तरी श्रीमंताची राजाची बायको होणार. मग कोणाच्या गळ्यात माळ घालती डोळ्यानं पहा. कोणा संग लग्न लागते त्याच्या अंगावर अक्षिदा टाका, प्रेमानं 2 घास जेवण करा आणि इज्जतीनं आपल्या गावाकडे या. कोण सांगायला? ते बाप लेकराला सांगायला, लेकरो लग्नालाच आपण इज्जतीनं आपल्या गावाकडे या. या शब्दाची गॅरंटी या काळात राहिली नाही. लग्नाला गेलेल्या इज्जतीनं वापस येईल, कळच न झालं ना काही नाही का. इज्जतच कळणं माणसाला किती मोलाचे. मी काय म्हणतो, पहिले मुलीचे मायबाप व्हा आणि मुलीचा मांडव आपल्या अंगणामध्ये टाका.
आणि जसे लोकांच्या लग्नामध्ये दारू पिऊन नाचता तसेच आपल्या मुलीच्या लग्नात नाचून पहा, म्हणजे मग व्यथा कळते माणसाला काय आहे ते. अरे लग्न करते वेळेस त्या भावानं समाजामध्ये आपला सोयऱ्याचा आपला खालीपणा होऊ नये म्हणून वावर ऐकले, लेकर बाळ झोपळे केले आणि त्या लग्नाला आपलं वराड जाते, दारू पिऊन धिंगाणा करते. किंमत आणि इज्जत आहे का या कामामध्ये? आहे का किंमत? बर का इथे कोण आयता पैसा आलेला असते, आडमाप तिकडे बोक्स दारूची. एकदा दारू पिले ते नवरदेव घोड्यावर बसला, एकदा ते याच्या अंगात येते हो सकाळचं 10चं लग्न 2:30ला. या मेल्या बिचाऱ्या मुरमुरे खाऊन. तसं आपल्या गावचा कायदा बरं आहे, कोणी दारू प्या की वराड या की नाही, फक्त नवरदेव सापडाव येत टाइम टू टाइम. कोणत्या तरी माणसानं कोणता तरी कायद्यामध्ये अंमलात कायदा आणला पाहिजे. बरं काय जेव्हा नेम काढला लग्नाचा ती तारीख काढून दिली, टाइम ब्राह्मणानं काढून त्याच्या टायमाला आपण जर हिशोब करून जर ते लग्न लांबवत असेल तर मग पुढे जे भानगडी होत याच भानगडी येतात. लग्न टायमावर लागलं पाहिजे, लग्नाला वरार इज्जतवान गेलं पाहिजे. भंगार माल कधीच न्यायचा नाही. दारू पिदारेला म्हणायचं बुवा 200 काय घेतो 500 घे, आणि दारू किती प्यायचं जायचं पी, माया संग नको. 100 न्यायचे तर इज्जतवान 50 न्या, पण लग्नाला चांगलेच घेऊन जा. बरं काय काळ सुधारायला नाही. आता कशाला सांगायचं, समजा जगानं पसरलं होतं ना माझ्या खापाखेड्याचं वातावरण, केवढा अवघड झालं. दारूचा परिणाम, दुसरा कोणता परिणाम आहे? ते गाव चांगलं होतं सुरेगाव. खरंच सांगायचं ते लेख बाळ वागिवली असती का कोण्या बहादरानं त्या झोपड्यात नेऊन लग्न लावले होईल. नवरदेवाचे मायबाप लग्नाला नाही ती हो. आणि वरांनी थऱ्या थऱ्या केलं, पाणी मिळालं नाही, माल पुरला नाही. विधतीचा परिणाम आहे बरं का दारूचा. मी सांगू लागलो कशाबद्दल? माझा कार्यक्रम जागरणाच्या भावामधून काहीतरी थोडस समाजावर काहीतरी गोष्टी वापरण्याचे प्रयत्न करतो, आणि समाज जरा त्या मानानं बरं ध्यानावर आहे. बरं काल मी काही सुरेगावला 2 जागरण केले. एका जागरणात मला जवळजवळ 5,000 रुपये वर्गणी झाली त्या दिवशी कार्यक्रमाला. आताशा लोकांना किंमत केली आपल्या कार्यक्रमाबद्दल. बरं का मंडळी, खरंच कमाल आहे त्या गावाची. नाही तर खरंच सांगा, जर कमी लोक जर असते कमी दर्जेदार तर माझ्या मनानं ते लग्न शेवटावर गेलं नसतं. एका गावात घटना घडली, आज नवरी एकीकडे नवरदेव एकीकडे. तुम्हाला माहिती आहे तुमच्याच गावचं वातावरण आहे पुयणीच. काल परवा घटना घडलेली, वारखाचं लग्न होतं. विचार करा, लग्न समज झालं ना, आक्षिदा पडल्या ना, पण शेवटला काय झालं, नवरी इकडं नवरदेव इकडं. कशामुळं? वातावरण बिघडलं बापू. म्हणून काहीतरी माणसामध्ये जाणीवपणा, समाजामध्ये आपल्याला वागायचं, समाजानं समाजासारखं राहावं. फार गोष्टी चांगल्या आवडतात बरं काय मला या भागामध्ये. म्हणून माझ्या जीवनाचं समाधान वाटतो. मानसिंग कुसेबा हरिचंद गोपीचंद 4 जण भावनं घोडे सोडले. बापाच्या जबानी आणि सुवास गवसोरी राजा राजा
गावामध्ये शहरावर मांडव दोरामध्ये येऊन उभे राहिले. आले. चौघजण भाऊ म्हणतात दादा दादा. जाहिरानीच्या सहवाराला काय मंडळी आली. अरे बापरे दादा. हे नैतन्य आली यायचं सहजी वारे. हो. पण हे चेसण्यावर म्हातारे कशाला आलो? अरे बाबा ते जाहिरानी पर नाही चालय. अरे म्हातारपणी. म्हातारपणी का नको वाटले का मथान जाहिरानी म्हणलं की म्हातारे टोकारून पाहिले. माझं पुढं पुढं सर काय नाही. मोतीराम हो पाणी सुटलं नाही का? अरे लग्नाला एका नमुन्याचा माणूस येत नाही. बरं. हावशे नवशे आठर बावशे क्षेत्रच आहे. आणि खेटले चोरी हो हे नमुना राहते लग्नामध्ये. अंधारात घालते आणि उजेडात आल्यावर मध्ये कुणाला? चुकून नाही तुझ्या पायानं सांगितलं तरी तू ऐकला नाहीस. हा तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही किती अंधारामध्ये दुसऱ्याच्या जोड्यात पाय घाला बरोबर पाय सांगता हे तुझा जोडा नाही तरी हे म्हणते गावाच्या बाहेर चल लवकर. हो ही संधी आहे. अवघड काम आहे. मग माणसं का कमी हुशार आहेत का? सावधान म्हणणं ढोंगणा खाली जोडा घेणं संगत काय नाही घाला होते. नाही तर पाहिलं जोडी कुठं लग्नात नव्हते का कोपऱ्यात सोडीत होते. आता माणसं जोडे घालू नये अक्षता टाकायचे. काय बदलला सांगू लागलो काय हे लेकरं म्हणतात दादा दादा. एवढ्या गर्दीमध्ये आपल्या गरीबाला 16 पायाची मजा येणार नाही. नाही. जर जाहिरानीच्या सैवराचा 16 पायाचा असेल हा. ते आंधळे घोडे बसले रिकाम टोकीवर. चला रिकाम टोकीवर. श्रीमंत राजाचे लेकर होते. पल्लींता होती आणि आंधळ्या खोळ्यामध्ये येऊन म्हणजे गरीबाईमध्ये येऊन बसले. बापाची जबान होती आपण गरीब आहोत. गरीब. टायमानुसार हातीन सजून आणली. हातनीच्या अंबारीमध्ये जाहिरानीला बसवलं. हातनीच्या सोंडत माळ दिली आणि हातीन आणून त्या दरबारमध्ये लोटली. हातीन आलेली एकदा ते हळदी भाशिंग लावून बसलेले नवरदेव हातीन आल्या बरोबर हुसळले एकदा. हातनीला त्या मांडव जोरात ते लोक फिरूच देईनच. सारखी गर्दी झाली. या हातनीनं विचार केला तेव्हा या जाहिरानीची सोयरीक माझ्यावर सोपवली लोकांना. या गडबडीमध्ये एखाद्या पापी राजाच्या गळ्यात जर माळ पडली तर तिचा केसानं गळा कापला जाईल. 6 जन्म मला तिचं पाप भरावं लागेल जाहिरानीचं. हे लोक जाहिरानीच्या मनाजोगा वर शोधू देत नाही. रागाला त्या हातनीला 2-3 माणसं सोंड मध्ये झाले 10-12 माणसाला फेकून मारले. मारल्यावर लोक पांगलेले कुणी काल म्हणतात दादा वा पुढं. अरे मेरी शादी हो गई. हमारी भी हो गई, तेरी क्यों हो? शादी हो अरे मुझे 2 बच्चे हैं. अवस्था झाली काय? ज्या प्रमाण शेतकऱ्यानं शेतामध्ये मळा घालाव आणि मळ्यावर जाण्याकरता वरड्याची भांग बांधाव भांग रस्ता कराव असा त्या मांडव द्वारामध्ये रस्ता झाला. हातीन 4 कोपरे मांडव हिंडून पाहिला. या जाहिरानीच्या मनातोगावर या हातनीच्या मनात एक आला नाही सजना रे रे रे. शेवट हातनीनं मांडव सोडा निघाली कोणी कर रिकाम डोक्याचा काय वाटण घालिया. रिकाम डोक्याचा काय वाटण घालिया. हातीची भोल खाता नदी घालिया. रिकाम टोकीच्या वाटेनं हाती निघाली. आंध्या फुयानं पाहिली. आंध्या फुयानं पाहिली. पुणे काला म्हणतात दादा
हातीन बिघडली बिघडली. माणसं मारायला लागली हो आणि जेव्हा ती आपल्याकडे आली आपल्याला माहिती आहे. तेव्हा आपल्याला मारती फळा पळा. आंधळे पुढे पळून गेले राहिले कोण चौघजण भाऊ मानसिंग कुशेबा हरिचंद आणि गोपीचंद हो चौघा भाऊने विचार केला एकोणीकर म्हणते दादा दादा आपण जायराणीचा सवर पायासाठी आहोत पायाला आलो. पळून जायला नाही 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 ही हातीने आली काय करते काय न करते डोळ्यानं पाहू पाहू. चौघजण भाऊ तटस्थ उभे राहिली हातीन चौघा भावाजवळ आली लागली चौघा भावाचं न्याहरण करायला तर अंतरामध्ये हातीनं ओळखीलं वडील वडील तिघा भावाचे लग्न झालेले पाहिले आढळ त्यांचा धाकटा मुलगा नाव गोपीचंद वय 25 वर्षामध्ये या हातनीला जायराणीच्या मनाजोगा वर आवडला मागे पुढे पावत पाहिलं नाही काय केलं हातीनं त्या गोपीचंदाच्या गळ्यात मार राजाला घातली रे. गळात माळ घातली आणि ती पाहिली कोण कोणा महाराज. जे अंगाला हळदी लावून बसले होते नवरदेव सगळे नवरदेव. हा एकदा त्याच्या अंगाची आग झाली की मोठ्यानं वळले ते अरे दादा. अरे रान बसली रे. कुठून आला रे पांडोबा. काय रे दादा. एवढाने राजे लोक ठेव सोडले हो आणि त्या गरीबाला माळ घातली त्या गरीबाच्या घरी आहेत काय अरे आपण इसके श्रीमंत लोक. आपला अपमान केला इधर राहता का. याचं काय राहिलं कुठं निघाले आम्ही आमच्या गावावर चाललो. काय आम्ही आमच्या गावावर चाललो. काय म्हणून अहो इतक्या लांबून आम्ही आलो. हा तिथं त्या काठबिटाला माळ घातली. हो. त्या घरी आहेस काय. बरं. जाऊ द्या मी तर असा तसा एवढा गोरा पान भुरा तार उच्ची निच्ची गडी सोडून त्या भिकाऱ्याला मार घातली. मला सोडून तिला माळ घातली. गरीबाला. तिच्या भावाची ए, ए, तिच्या रंग होता. आपल्याला जमत नाही, काय जमत नाही आपल्याला. आपण जाणार म्हणजे जाणार. अरे ज्याच्या दैवात न वस्तू होते त्याला मिळाली आपल्याला विनाकारण पोट दुखून काय म्हणतात देव करे. पण आम्ही विचारा बोलावलेलं आहे. हा. आपला अपमान झालाय. मया मऊ जाऊ दे याच्या घाला पाहिजे होती की नाही अरे सांगा दादा. मला पाहिजे मी काय होती. तिच्या पसराला केलं? मग? अरे बरं. ती तुझ्या इतकी येडी नाही काय झालं. तिनं अगोदरच विचार केला आता. जर तू ह्या गळ्यात माळ घातली तर तिला तुझ्यापासून काय फायदा होईल असे म्हणतात लोक तुला तरी म्हणलं हिरडगाव मध्ये यायचं मिठा खाली जाऊ नको नेमक्यात काय येतात? तुला काय गळ्यात बांधील का ती माळ घालून अरे ज्याच्या दैवात वस्तू होती त्याला मिळाली आता त्याचे लग्न लागते लागतील. 2 अक्षिता त्याच्या अंगावर टाकू आणि प्रेमाने 2-2 घास जेवून गावाकडे जाऊ तिच्या भावाच्या रडकीचं. मोठी केली. बापाच्या घरचं का? लगन लागू दे रे लगन दादा नगर राहिले म्हणे हो लगन राहिलं म्हणा. आपल्या नको हलवून लागलं नाही हे नमुना जगामध्ये हा लग्नाचं काही असो पण अगोदर जेवत तर मांडव नाही, तुम्हाला तसं आम्हाला हसणं वाटत असेल आमच्या दादा सगळं माहित आहे आम्ही आधी अहो तुम्हाला माहित आहे आम्ही लग्नाला सोयरीच्या घरी जातो. हा. आम्ही सोयऱ्याला आहेर देत असतो. हा. पण आम्ही सोयऱ्या जायला आम्ही बिगीनं सोडत नाही. आम्ही काय करतो स्वयंपाक घरामध्ये जातो. बरं. तिथं स्वयंपाक चांगला बरोबर असता सोयऱ्याला आहेर करायचा. आज स्वयंपाक काय बरोबर नसला टप्पू मारायची आपल्या गावाकडे तसंच तिकडून येतात. आहेर बाजून येतात. नमुना एक नाही बरं काय कसे नमुने जगामध्ये एक माझ्या गावामध्ये लग्न आलं टेम्पोतून उतरल्या ट्रक मधून उतरल्या मलाच भेटलं
म्हणला राम राम. मी म्हणलं राम राम पवार. मला येतं काही मिळत आहे का? आता मला कळलं पण म्हणलं पाहो येतात हो किती येत. म्हणलं काय नाही. म्हणलं माल पाणी. मी म्हणलं नांदेडला दवाखाना आहे. माल पाणी दवाखाना. अहो ते नाही म्हणलं दारू. मग मराठीतच विचारायचं म्हणलं दारू मिळत नाही बोलायचं. मग म्हणलं कुठे मिळते? मी म्हणलं शिरोळीला मिळते. शिरोळी किती लांब आहे? मी म्हणलं 3 किलोमीटर आहे. लग्नाला किती टाइम आहे? मी म्हणलं 1.5 तास लग्नाला टाइम आहे. माझं येणं होईल का? म्हणलं ते तुझ्या मनावर. त्याचं का मी गुंत घेतलं का? तो टाइम सांगायचा. गेलो बाबा त्या शिरोळीला. हो गेलो पक्यालाच लागलं दारू पिलो ते. नदाड आहे ना मधामध्ये आलं त्या नदाडामध्ये पडलं राहो. पडलेल्या मसाला कोण पहिले दारू पिताडलं कसं काळजीनं गेलं का नाही लागलं. नवरी घेऊन गेला वराडे गेला. उद्या पहाटे मलाच भेटलं. म्हणलं राम राम. म्हणलं लगन. म्हणलं मंगळवारी. टेम्पूला अडचण करायला ही अवलाद न्यायचीच नाही. हे भंगार माल घरीच खपवायचा. कशाला न्यायचं घेणं देणं? त्याला लग्नाची किती काळजी आहे. मग आकाशी मांडव धर्तरीचे बोहले ब्राह्मणाच्या वेदा आणि गोत्याच्या अक्षिदा जायराणीच आणि राजा गोपीचंदाचं बर काय लग्न सावधान म्हणून लग्नाचा सोहळा संपला. लग्न संपल्यावर नवरी नवरदेव नवत्याच्या भानगडीत. बाकीचे लोक जेवण्याच्या भानगडीत. मग इकडे जेवण खावणं झाले. मग आल्या मार्गानं वराड निघून गेलं. गोपीचंदानं जायराणी फरलेली आणि ती गाठ बांधलेली नवरी मागं निघाली जायराणी. आणि आजपर्यंत आपला नियम आहे बरं का मंडळी. ती मुलगी जेव्हा निघाली तिला समजा गावातलं गणगो दिसते. त्या गावातून ज्यावेळेस जी बाई मुलगी पडली त्यावेळेस तिच्या गंगा जमुना संपूर्ण एक होतात आणि डोळ्यातून धारा लागतात. जन्म तिथे माईच्या गळ्याला लटकती, बहिणीच्या गळ्याला लटकती. गावातले नातेवाईक माणसं असेल याच्या गळ्याला जाऊन रडती. एवढ्या आनंदामध्ये लढू काय यावं? त्याचं कारण आहे की पुढची पार्टी महादेवाला कशी मिळते. चांगली जर मिळालंय पार्टी तर तिला मागल्या माहेरचे हेतू येत नाही. पण वाईट जर निघाली तिथूनच तर खरंच काही वाक्यामध्ये बर का वाक्य वापरलेत गाण्यामध्ये. रसूल कुठे शिमली माझी माहेरी लग्न झाल्यावर जाण. लग्न झाल्यावर जाण. लग्न झाल्यावर जाण तुला पराया घरी.